नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर लर्न विथ खेमराज सर. 10वीच्या अभ्यासक्रमातील आपण एक धडा शिकत होतो, लेट्स मार्च. या धड्याचा पुढील भाग आपण या क्लासमध्ये बघूया. तर आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं की 2014 मध्ये कैलास सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार प्राप्त करण्यात म्हणजे बहाल करण्यात आला होता. बालकांच्या सुरक्षिततेचे किंवा बालकांच्या हक्काचे, त्यांना हक्क मिळवून देण्याचे हे जे कार्य होते हे बहुमोल आहे आणि त्यामुळे त्यांना हा जागतिक पुरस्कार बहाल करण्यात आला. तर त्यासाठी नॉर्वे या देशामध्ये त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले आणि तो सन्मान स्वीकारताना त्यांना प्राचीन वेदांचे पठण करण्यात आमंत्रित करण्यात आले. तर पुढे पाहू आपण. आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर टू माय मुवमेंट्स कालू कुमार, धूमदास and Adarsh Kishore from India and Iqbal Masih from Pakistan who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. तर त्या आपल्या व्याख्यानामध्ये त्यांना हा जो बहुमोल असा सन्मान त्या ठिकाणी, पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात येत होता, त्याचे श्रेय त्यांनी आपल्या सहकार्यांना दिले. तर ते उल्लेख करतात की आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर टू माय मुवमेंट्स. माझ्या या चळवळीमध्ये माझ्यासोबत असलेले जे काळू कुमार आणि धूमदास, शिवाय आदर्श किशोर फ्रॉम इंडिया, हे भारतातील व्यक्ती. कोण कोण? काळू कुमार, धूमदास आणि आदर्श किशोर यांना मी माझ्या यशाचे श्रेय देतो. म्हणजे माझ्या या आजच्या आदरातिथ्याचे, या सन्मानाचे श्रेय मी ह्यांना देतो. याशिवाय इक्बाल मसीह फ्रॉम पाकिस्तान, पाकिस्तान देशातील इक्बाल मसीह नावाच्या व्यक्तीने सुद्धा यांच्यासोबत कार्य केले. तर त्यांना सुद्धा आपल्या या सन्मानाचे मानकरी त्यांनी म्हणजे भागीदार त्यांनी घोषित केले आहे, म्हणजे त्यांना त्यांनी श्रेय दिलेले आहे. Who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. आता हे जे लोक होते यांनी, या व्यक्तींनी, त्यांना का त्यांनी आपल्या या सन्मानाचे श्रेय त्यांना दिले? तर त्याचं कारण काय होतं की त्यांनी काय केले? Who made the supreme sacrifice. त्यांनी एक बहुमोल असा त्याग केला, एक असीम त्याग केला. तो असीम त्याग काय होता? फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. बालकांचे, मुलांचे फ्रीडम अँड डिग्निटी म्हणजे स्वातंत्र्य आणि त्यांची प्रतिष्ठा जपण्याचे जे कार्य होते, हे कार्य करताना त्यांनी खूप असीम त्याग केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या त्यागाबद्दल, त्यांच्या त्या कार्याबद्दल आम्हा लोकांना हा जो सन्मान मिळतोय, तर ह्याचे श्रेय माझं एकट्याच नाही आहे, तर माझ्या या सोबत्यांचं आहे. म्हणजे कुठलेही यश हे एकट्याने मिळत नाही. आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचे होते, एकट्याने मिळाले का? आपल्या देशातून वाईट चालीरीती, प्रथा ज्या होत्या, लोकांच्या पूर्ण अंगामध्ये भिनलेल्या होत्या, त्यांना विरोध करायचा होता. तर लोकांनी असं ऍक्सेप्ट केलं का ठीक आहे, वाईट आहे, चला सोडून टाकू? नाही, किती लोकांनी विरोध केला. कारण ते वाईट जरी असलं तरी लोकांना चांगलंच वाटत होतं, त्या गोष्टी ते करायला तयारच होते. मग आपल्या देशातले कित्येक स्त्री पुरुष समाज सुधारक ज्यांना म्हणून पुढे आले आणि त्यांनी अशा या वाईट परिस्थितीतून समाजाला किंवा देशाला बाहेर काढवलं. तर त्याला किती विरोध होतो की नाही? आणि म्हणून हे काम करत असताना एकट्यानं ते काम करायचं नसते. तर हे काम मी एकटं नाही केलेलं आहे, माझ्या सोबतीला ह्या सगळ्या लोकांनी राहून काम केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या या सन्मानाचे श्रेय मी ह्या लोकांना देतो, असं त्यांनी आपल्या व्याख्यानात म्हटलेलं आहे. आय हम्बली ऍक्सेप्ट दिस अवॉर्ड. मी नम्रपणे आजचा हा पारितोषिक स्वीकारतो, नाही का? जो नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात येत आहे, तो मी आज नम्रपणे मी स्वीकारतो. ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मॅट्रिस्ट्स. आपल्या देशातले जेवढे काही हुतात्मे आहेत, त्या सर्व हुतात्म्यांच्या सन्मानार्थ किंवा त्यांची प्रतिष्ठा म्हणून किंवा माझ्या चळवळीमध्ये सहभागी झालेले माझे सहकारी म्हणून
आणि जे कोणी हुतात्मे झालेले आहेत त्यांच्या सन्मानार्थ मी हा म्हणजे पारितोषिक मी नम्रपणे स्वीकारतोय. माय फेलो ऍक्टिव्हिस्ट अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमेन. सर्व हुतात्म्यांच्या सन्मानार्थ, त्याचप्रमाणे माय फेलो ऍक्टिव्हिस्ट, माझे सहकारी, फेलो म्हणजे माझ्या सोबतीला काम करणारे माझे जे सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्या, अँड अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमेन, संपूर्ण जगातील माझे सहकारी आणि माझ्या देशातील देशबांधव या सर्वांच्या, कंट्रीमेन म्हणजे देशबांधव, देशातील लोक आपले, या सर्वांच्या सन्मानार्थ मी हा पारितोषिक नम्रपणे स्वीकारतो, असं त्यांनी भाषणात म्हटलं. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, इंडिया टू नॉर्वे इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहुड. तर हा जो माझा प्रवास आहे, हे सामाजिक कार्य करताना, जागतिक स्तरावरून हे कार्य करताना माझा जो प्रवास सुरू झालेला आहे, तो प्रवास कसा आहे? माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा. आपली भारतभूमी कोणाची आहे? भगवान गौतम बुद्धांची भूमी आहे, गुरु नानकांची भूमी आहे, महात्मा गांधींची ही भूमी आहे. तर या भगवान गौतम बुद्धांच्या, गुरु नानकांच्या आणि महात्मा गांधीजींच्या म्हणजे भारतभूमीच्या, या भारतभूपासून तर नॉर्वे या देशापर्यंतचा हा जो माझा प्रवास आहे, म्हणजे माझे हे जे कार्य आहे ते काय आहे? दॅट इज अ कनेक्शन बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहुड. हे कार्य दोन केंद्रातील, दोन सेंटर म्हणजे दोन केंद्रातील हे कनेक्शन आहे. जागतिक शांतता आणि बंधुभावाचे प्राचीन केंद्र भारत आणि जागतिक शांतता व बंधुभावाचे आधुनिक केंद्र नॉर्वे, या दोन देशातील हा जो संबंध आहे, हा संबंधातला माझा हा प्रवास आहे. फ्रेंड्स, मित्रांनो, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. या ठिकाणी या नोबेल कमिटीने मला या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी मोठ्या आदराने, जनरसली म्हणजे आदराने, सन्मानाने मला या ठिकाणी बोलावलं आहे, मला निमंत्रित केलेले आहे आणि म्हणून मी आलेलो आहे या ठिकाणी. रिस्पेक्टफुल्ली, मी सविनय सांगतो या ठिकाणी, विनंतीपूर्वक सांगतो, मला कशाला बोलवलंय? इथे व्याख्यान द्यायला. पण उपस्थित त्या प्रेक्षकांना उद्देशून सांगतात, ते म्हणतात की रिस्पेक्टफुल्ली आय एम अनेबल टू डू दॅट. मी हे व्याख्यान मी आदराने सांगतो, सविनयपणे सांगतो, नम्रपणे सांगतो की मी हे व्याख्यान देण्यास असमर्थ आहे. मी नाही देऊ शकत व्याख्यान या ठिकाणी. कारण बघा, कुठल्याही पॉझिटिव्ह गोष्टीवर म्हणजे सुखमय गोष्टीवर बोलायचं म्हटलं तर बोलता येईल, परंतु एखादी दुःखमय गोष्ट, खूप वेदना ज्याच्यामध्ये दडलेल्या आहेत, त्या विषयावर बोलायचं म्हटलं तर अवघड काम आहे की नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की मला नाही ते व्याख्यान इथं देता येणार. बिकॉज काय कारण आहे त्याचं कारण सांगितलं त्यांनी. मी शांततेच्या आवाजाचा, आता शांततेचा आवाज हा कोणाचा? त्या रंजलेल्या गांजलेल्या मुलांचा, जे दबलेले आहेत त्यांचा आवाज दाबला गेला, असा हा शांततेचा आवाज, त्याचे मी प्रतिनिधित्व करतो. द क्राय ऑफ इनोसन्स, मी एका आक्रोशाचा, इनोसन्स म्हणजे निरागसता, मी निरागस म्हणजे निरागस बालकांच्या आक्रोशाचे मी प्रतिनिधित्व करतो आहे. अँड द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी, फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी म्हणजे अदृश्यते मागील चेहरा, अदृश्यते मागील चेहरा. इनव्हिज्युअल म्हणजे जे डोळ्याला दिसत नाही, पाहू शकत नाही आपण, अदृश्य आहे.
तर या अदृश्यतेच्या मागे आणखी एक चेहरा लपलेला आहे, त्यांचे मी प्रतिनिधित्व करतोय. म्हणजे माझ्या माध्यमातून तो लपलेला चेहरा किंवा त्या दडलेल्या गोष्टी मी समोर आणतोय. या सर्वांचे मी प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून मला या ठिकाणी बोलता येणार नाही, व्याख्यान देता येणार नाही. आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन. मी अशा लाखो मुलांचे प्रतिनिधित्व करतो. मी जगातल्या लाखो मुलांचे प्रतिनिधित्व करतो, जे मुलं हु आर लेफ्ट बिहाइंड, जे मागे पडलेले आहेत, ज्यांना मागे टाकलेलं आहे. तुम्ही मागे पडलेले आहात का म्हणावं लागेल का? असं नाही, कारण तुम्हाला सर्व एज्युकेशनल फॅसिलिटीज उपलब्ध आहे. तुमची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. तर असे जे मुलं आहेत, कोणते? हु आर लेफ्ट बिहाइंड, जे मागे पडले आहेत, समाजाने मागे टाकलाय त्यांना, त्यांचा काही दोष नसताना, त्यांचा काही गुन्हा नसताना. अँड दॅट्स वाय आय हॅव केप्ट अन एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. आणि म्हणून ह्या व्यासपीठावर मी काय केलेली आहे? एक चेअर म्हणजे एक खुर्ची मी व्यासपीठावर रिकामी ठेवलेली आहे. ती कुणासाठी आहे? तिथे कुणी येऊन बसणार होते? नाही. तर ह्या सर्व ज्यांचे मी प्रतिनिधित्व करतो त्यांची आठवण म्हणून, त्यांची स्मृती म्हणून, त्यांचे स्मरण म्हणून मी या ठिकाणी ही एक खुर्ची त्यांच्या सन्मानार्थ मी रिकामी ठेवलेली आहे. म्हणजे किती सन्मान त्यांना सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रेन. आपल्या बालकांचे आवाज आणि त्यांचे स्वप्न, म्हणजे त्यांचा आक्रोश, त्यांचा संघर्ष, त्यांचा आक्रोश आणि त्यांचे स्वप्न, ते मी तुमच्यापर्यंत पोचविण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो. बिकॉज दे आर ऑल अवर चिल्ड्रन. कारण दे आर ऑल अवर चिल्ड्रन. त्यांनी असं म्हणताना प्रेक्षकांकडे नजर टाकली. गेस्टर्स टू एव्हरीवन इन द ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजे जे समोर प्रेक्षक बसलेले आहेत, त्या प्रेक्षकांमध्ये नजर टाकून त्यांनी सांगितलं की ते सर्व मुले आपले आहेत, ते सर्व बालक आपले आहेत. आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन्ड अँड एक्झॉस्टेड आईज. मी कित्येक वेळा त्या बालकांच्या मी डोळ्यात पाहिलेले आहे. आणि त्यांचे डोळे कसे? तर फ्रायटन्ड अँड एक्झॉस्टेड, भयभीत झालेले आणि थकलेले त्यांचे डोळे, त्यांच्या नजरा मी पाहिले. कित्येकदा मी त्यांच्या भयभीत झालेल्या आणि थकलेल्या डोळ्यामध्ये डोकावून मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या डोळ्यातले आसव मला दिसलेले आहे, त्यांचा आक्रोश हा मला दिसलेला आहे. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज. मी त्या लोकांचे, त्या मुलांचे, त्या बालकांचे जखमी झालेले शरीर मी उचलून घेतले, त्यांच्या जखमा मी पुसल्या, त्यांचे रक्तबंबाळ झालेले जखमी शरीर मी उचलले. अँड फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट्स. आणि हे करताना मी त्यांच्या दुभंगलेल्या आत्म्याची अनुभूती मी स्वतः केली. बरोबर आहे ना? आपण एखाद्याच्या सुखामध्ये सहभागी झालो तर आपणही सुखी होणार, आपल्याला आनंद वाटणार दुसऱ्याच्या आनंदात. हे बघा, एखाद्याच्या हॅपी बर्थडे पार्टीला आपण गेलो तर आपण तिथे आनंदीच होणार. पण एखाद्याच्या आपण मयतीला गेलो, कुणी मरण पावलेलं आहे त्याच्या मयतीला आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला आनंद वाटणार. ते लोक जितक्या दुःखात आहेत आपणही त्या दुःखामध्ये सामील होणार की नाही? 20 years ago, 20 वर्षा आधीची ती गोष्ट सांगतायत. इन द फुट हिल्स ऑफ द हिमालयाज. फुट हिल्स म्हणजे पायथा. पायथा समजते ना? डोंगराचा उतार भाग जो असतो खालचा, जमिनी लगतचा, त्याला पायथा म्हणतो आपण. तर हिमालयाच्या पायथ्याशी काय घडलं? आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर. 20 वर्षाआधी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी मला एका बालमजुराची भेट झाली. मी एका बालमजुराला भेटलो.
ही आस्क्ड मी. आणि त्यावेळी त्या बालमजुराने जे काही विचारलं, असा चर्र झाला अंतकरणामध्ये त्यांच्या, थरकाप उडाला अंतकरणाचा. त्या बालकाने काय प्रश्न विचारला कैलास सत्यर्थी यांना बघा. काय म्हणतो तो बालक? ही आस्क्ड मी, त्याने मला विचारलं, इज द वर्ल्ड सो पुअर? का हो, हे जग एवढं गरीब आहे का? या जगामध्ये इतकी गरिबी आहे का? दॅट इट कॅन नॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक. की हे जग मला साधं एक खेळणं आणि एक पुस्तक मला माझ्या हातात देऊ शकत नाही. एवढं हे जग गरीब आहे का? या जगामध्ये एवढी गरिबी आहे का? इतकी गरिबी आहे का की मला या जगात एक खेळणं आणि एक पुस्तक मला मिळू शकली नाही. बघा, खेळणं मिळालं असतं तर तो बालक आनंदी राहिला असता, आणि पुस्तक मिळाली असती तर तो शिकू शकला असता. इन्स्टिड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल. गन म्हणजे बंदूक आणि टूल म्हणजे हत्यार. त्याऐवजी या जगाने माझ्या हातात काय दिली? बंदूक आणि हत्यारं दिली. मग हे जग इतकी गरीब आहे का की या बंदूक आणि हत्यारांच्या ऐवजी मला हे जग एक साधा खेळणा किंवा एक साधं पुस्तक देऊ शकलं नाही माझ्या हातामध्ये? असा प्रश्न त्यांना विचारला. आणि त्याच बालकांसाठी हे कार्य करणारे कार्यकर्ते कैलास सत्यर्थी, काय वाटलं असेल त्यांच्या जीवाला? त्यांची अंतःकरण भरून आली असेल त्यावेळी, आहे की नाही? आता दुसरा प्रसंग सांगतायत ते, आय मीट विथ अ सुदानीज चाइल्ड सोल्जर. नंतर पुढे एका मी सुदानमधील बाल सैनिकाला भेटलो. ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. किडनॅप म्हणजे त्याला पळवून नेलेले होते, अपहरण केलेले होते. कोणी? बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. एका उग्र म्हणजे जहालवादी, अशा एका उग्रवादी सैन्य जे असतात ना, जे सैन्य तर असते परंतु ते लष्करातले सैन्य नसते, देशाच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणारे ते सैन्य नसते, तर उग्रवादी घटना घडवून आणणारे ते सैन्य असते. तर अशा उग्रवादी सैन्यांनी त्याला उचलून नेलं, पळवून नेलं. आणि त्याला पळवून नेल्यानंतर बघा पुढे काय झालं. बघा, ऐकल्यानंतर तुमचंही अंतःकरण फाटेल. अशी परिस्थिती कुणावरही येऊ नये. बघा, कारण प्रत्येक जण आपल्या कुटुंबावर प्रेम करतो, आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो, आई वडील आपल्या मुलांवर प्रेम करतात. आणि काय घटना घडली बघा. ऍज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन, त्या मुलाला त्यांनी त्या संघटनेने, मग उग्रवादी संघटनेने प्रशिक्षण दिले. बंदूक चालवायचे, हत्यार चालवायचे प्रशिक्षण दिले. तर त्याच्या त्या पहिल्याच प्रशिक्षणामध्ये ही वॉज फोर्स्ड, त्याला सक्ती करण्यात आली, त्याच्यावर बळजबरी करण्यात आली. कशाची? टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. त्याच्या स्वतःच्या मित्रांना आणि त्याच्या फॅमिलीला, त्याच्या कुटुंबियांना ठार मारण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. आता मला हे सांगा की कोणता असा मुलगा असे प्रशिक्षण घेईल आणि आल्यानंतर आपल्या आई वडिलांना, लाडक्या मित्रांना ठा 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 गोळीला झाडून ठार मारेल? पण ही वेळ त्याच्यावर आली, त्याला ते करावं लागलं, कारण त्याला ते प्रशिक्षण तसं दिलं गेलं होतं. त्याला काय आनंद झाला असेल त्यावेळी, पण त्याला करावं लागलं कारण तो गुलाम होता. त्याच्यावर कुणाचा तरी प्रेशर होता आणि अंडर प्रेशर त्याला ते काम करावं लागलं. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला, पण मला सांगा, ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. मला सांगा साहेब, काय गुन्हा होता माझा? काय चुकलं होतं माझं? काय मी गुन्हा केला होता की मला माझ्या आई वडिलांना मारावं लागलं? काय दोष होता माझा? माझा काही दोष नसताना मला अशा प्रकारचे हे निर्घुण काम, ज्याला पाप म्हणू आपण, हे मला बळजबरीनं माझ्याकडून करवून घेण्यात आलं. सांगा, काय दोष होता माझा? म्हणजे मी गुन्हेगार का? मी किलर का?
ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. आपले सगळे जाती धर्म, मग तू कुठलाही धर्म असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, इस्लाम असो, कुठलाही की बौद्ध असो, कुठलाही धर्म आपल्याला बालकांची, मुलांची काळजी घ्यायला शिकवते. बालकांची हत्या करायला किंवा त्यांना त्यांच्या विकासापासून वंचित ठेवायला नाही शिकवत. जीसस सेड, येशू ख्रिस्त, जीसस सेड लेट द चिल्ड्रन केम टू मी. येशू ख्रिस्तांनी म्हटलं, काय म्हटलं, की या बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना माझ्याकडे पाठवा, या मुलांना माझ्याकडे पाठवा, माझ्याकडे येऊ द्या. डू नॉट हिंडर देम, अडवू नका त्यांना, येऊ द्या, माझ्याकडे येऊ द्या. फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम. कारण हे जे विश्व आहे, परमेश्वराचे, ईश्वराचे विश्व, ईश्वराचे राज्य, हे त्यांच्याकरिता आहे. कोणाकरिता? त्या मुलांकरिता आहे, त्या बालकांकरिता आहे. आणि म्हणून त्यांना अडवू नका. हे त्यांचे विश्व आहे, त्यांना उपभोगू द्या. ते विश्व, त्या विश्वात, या परमेश्वराच्या विश्वात त्यांना जगू द्या, कारण हे त्यांच्याकरिता आहे. द ऑल कुरान सेज, काय म्हणतो, पवित्र कुराण हा ग्रंथ काय म्हणतो, किल नॉट युअर चिल्ड्रेन बिकॉज ऑफ पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य, गरिबी. डोंट किल युअर चिल्ड्रेन बिकॉज ऑफ युअर पॉवर्टी. तुमच्या दारिद्र्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना मारू नका. अरे दारिद्र्य तुमच्यामध्ये आहे, गरिबी तुमच्यामध्ये आहे, पण जन्माला तुम्हीच त्या मुलाला घातलं ना. तुमच्या दारिद्र्यामध्ये तुम्ही त्याला उडवून घेतलं ना, त्याचा काय दोष? समाज मुलांना शिकू देत नसेल, त्यांना घडू देत नसेल, त्यांना काहीच करू देत नसेल, त्यांना डेव्हलप होण्यापासून जर वंचित ठेवलं जात असेल, ते त्यांना मारणंच झालं. ह्या मुलाचं बघा ना, आता जिवंत असून काय फायदा झाला त्याचा? पुढे म्हणतात ते बघा, फ्रेंड्स, देयर इज नो ग्रेटर व्हायलेन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रेन. अरे आपण आपल्या मुलांचे स्वप्न नाकारण्या इतपत, मुलं जे स्वप्न बघतायत आपल्या भावी जीवनाबद्दलची, त्यांचे ते स्वप्न नाकारणे, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणे, अरे यापेक्षा आणखी दुसरी कुठली व्हायलेन्स नाही, म्हणजे हिंसा नाही. म्हणजे एखाद्याला गोळीबार ठार मारलं, एखाद्याला गोळी झाडून, म्हणजे ती हिंसा झाली, समजतो ना आपण. शिवीगाळ केली ती हिंसा झाली, मारामारी केली ती हिंसा झाली, एखाद्याला वाईट वागणूक दिली ती हिंसा झाली, आहे की नाही? परंतु याहीपेक्षा मोठी हिंसा कोणती आहे? कैलास सत्यार्थी यांनी सांगितले की याहीपेक्षा मोठी हिंसा ती आहे की जर तुम्ही मुलांना त्यांच्या भावी आयुष्याच्या स्वप्नाचा चुराडा करत असाल, त्यांचे स्वप्न साकार होण्यापेक्षा त्यांच्या स्वप्नांचा तुम्ही चुराडा करत असाल, यापेक्षा दुसरी मोठी हिंसा नाही. पुढे म्हणतात देअरफोर, आणि म्हणून, सो देअरफोरचा अर्थ, आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट ऑल द टेम्पल्स अँड मॉस्क अँड चर्चेस अँड प्रेयर हाऊसेस हॅव नो पीस फॉर द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रेन. आणि म्हणून मी अमान्य करतो, मी स्वीकारत नाही, मी ही गोष्ट स्वीकारायला अमान्य करतो, मी मान्य करत नाही. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट. या कुठल्याही ठिकाणात मंदिरे असतील, मस्जिदी असतील, चर्चेस असतील किंवा कुठलाही प्रार्थना स्थळ असेल, त्यामध्ये मुलांच्या स्वप्नांचे जतन केले जाते, मुलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांना मार्ग दिला जातो, ही गोष्ट मान्य करायला मी तयार नाही. पुढे म्हणतात ते, आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट ऑल द वर्ल्ड इज सो पुअर. बरोबर काय हे? कोण म्हणाल की हे जग गरीब आहे? आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट द होल वर्ल्ड इज पुअर. हे संपूर्ण जग गरीब आहे, हे स्वीकारणं मला मान्य, हे मी स्वीकारत नाही. When just 1 week of global military expenditure
can bring all the children to classroom. आपल्या संपूर्ण जगामध्ये जे ग्लोबल मिलिटरीवर खर्च केले जाते, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, मग या जागतिक लष्करावर जेवढा खर्च केला जातो किती दिवसात? एका आठवड्याचा. कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन टू द क्लासरूम. एवढ्या खर्चात सर्व मुलांना वर्गात आणता येऊ शकते. जेवढे म्हणजे मुले शिक्षणापासून वंचित आहेत त्या सर्व मुलांना त्यांना फुकट मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांना सर्व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून त्यांना वर्गात आणलं जाऊ शकते. किती पैशात? किती खर्चात? जागतिक लष्कराच्या फक्त एक आठवड्याच्या खर्चात. पण आपण काय करतोय? जगात काय होतंय? एका बाजूला हिंसाचाराकडे मुलांना वळण लागत आहे, वळवलं जात आहे किंवा त्यांना बळजबरीने त्यांना त्या कामात नेलं जात आहे आणि त्याच्यातून हिंसाचारी, दहशतवादी, उग्रवादी घडवले जात आहेत आणि ते हिंसाचार करणारच मग. आणि मग ते हिंसाचार रोखण्यासाठी जगात मिलिटरी उभी केलेली आहे. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स, पोलीस अँड जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन. आपल्या बालकांचे संरक्षण पोलीस करू शकत नाही का? करतात. कॉन्स्टिट्यूशन, आपले जे संविधान आहे, देशाचे संविधान असते, संविधानामध्ये कायदे आहेत, तर सगळे हे कायदे, संविधान, राज्यघटना देशाच्या आणि पोलीस यंत्रणा अँड जजेस आणि जे न्यायाधीश आहेत, हे सगळे आपल्या बालकांचे संरक्षण करण्यास असमर्थ आहेत. ही बाब मी स्वीकारू शकत नाही. म्हणजे त्यांना म्हणायचे की सगळे लोक त्यांचे संरक्षण करू शकतात. I refuse to accept that the cycles of slavery can ever be stronger than the quest for freedom. सायकल्स म्हणजे शृंखला, साखड्या, बेड्या म्हणतो त्याला आपण. कशाच्या? गुलामगिरीच्या. गुलामगिरीच्या बेड्या काय करू शकत नाही? कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट फॉर फ्रीडम. क्वेस्ट फॉर फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचे ध्येय. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्याच्या ध्येयापासून गुलामगिरीच्या बेड्या आपल्याला रोखू शकत नाही. रोखू शकतील? आपण गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातामध्ये ठोकलेल्या असतील तरी पण त्या बेड्या तोडून आपण केव्हाही आपले स्वातंत्र्याचे ध्येय प्राप्त करू शकतो. हे जे गुलामीमध्ये जगणारे बालक आहेत किंवा हे जे डिप्रेस्ड, ज्यांच्यावरती अन्याय केला जात आहे, शिक्षणापासून वंचित आहेत, गुलामगिरीमध्ये आहेत, वेठबिगारीमध्ये आहेत, ज्यांचा व्यापार केला जातो, त्यांना पळवून नेलं जाते, म्हणजे ते पारतंत्र्यामध्ये आहे आणि त्यांचे ध्येय स्वातंत्र्य हे आहे. मग त्यांच्या या स्वातंत्र्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत आहेत, यावर माझा विश्वास नाही. त्या केव्हाही तोडून टाकता येते, तेवढ्या त्या काही मजबूत नाही. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट हिअर. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट हिअर. ही गोष्ट या ठिकाणी मी मान्यच करत नाही. पुढे ते म्हणतात, माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. माझ्या जीवनातला एक आणि एकमेव ध्येय आहे, एकच ध्येय आहे आणि तो ध्येय कोणता आहे? एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. प्रत्येक मूल हे मूल होण्यासाठी, प्रत्येक बालक हा बालक म्हणून जगण्यासाठी तो फ्री असला पाहिजे, तो मुक्त असला पाहिजे, मोकळा असला पाहिजे. त्याच्यावर कुठलं बंधन नसायला पाहिजे. पुढे त्याने काव्य या ठिकाणी दिलं, फ्री टू ग्रो अँड डेव्हलप. वाढ आणि विकास होण्यासाठी तो मुक्त असावा. म्हणजे त्याची वाढ आणि विकास ही मुक्तपणे व्हावी. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट. खाण्यासाठी, झोपण्यासाठी आणि उजाडलेले दिवस पाहण्यासाठी तो मोकळा असावा, तो मुक्त असावा. फ्री टू लव्ह अँड क्राय. हसण्यासाठी आणि रडण्यासाठी तो मोकळा असावा. म्हणजे त्याला वाटलं की मला हसायचं तर तो हसला पाहिजे, त्याला वाटलं रडायचं तर तो रडला पाहिजे. गुलामगिरीतला बालक जो दुसऱ्याच्या गुलामगिरीमध्ये जगत असेल
त्याला किती वेदना झाल्या तरी त्याला रडताही येऊ शकत नाही. बालकांना हसण्यासाठी न रडण्यासाठी त्यांना मुक्त वातावरण असलं पाहिजे. फ्री टू प्ले अँड लर्न. जे बालमजूर म्हणून कामाला झुंपलेले आहेत, दे आर नॉट फ्री टू लर्न. ते शिकण्यासाठी मुक्त नाहीत. दे आर नॉट फ्री टू प्ले. ते शिकण्यासाठी आणि खेळण्यासाठी ते मुक्त नाहीत. म्हणून ते शिकण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी आणि मनमुराद खेळण्यासाठी ते मुक्त असले पाहिजे. त्यांना मुक्तपणे खेळता आले पाहिजे. तुम्ही आहात ना मुक्त? तुम्हाला खेळण्याचं स्वातंत्र्य आहे. मनात आलं तेव्हा बाहेर जाऊन खेळताय तुम्ही. तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र आहात तुम्ही. फ्री टू गो टू स्कूल. त्याला शाळेत जाण्यासाठी मुक्तपणा पाहिजे, मोकळेपणा पाहिजे. म्हणून कायद्यानं संरक्षण दिलेलं आहे, आरटी ऍक्टनं संरक्षण दिलेलं आहे तुम्हाला शिक्षणासाठी. आणि ह्या सगळ्यापेक्षा महत्वाचं काय आहे तर अबाव ऑल फ्री टू ड्रीम. स्वप्न पाहायला तो मोकळा असला पाहिजे. एखादा म्हणजे गुलामगिरीमध्ये जगत असलेला मुलगा, वेठबिगारी करत असलेला मुलगा, तो काय स्वप्न पाहणार? स्वप्न म्हणजे काहीतरी पुढे करण्याची जी त्याची उर्मी असते, त्याचे ध्येय असते, त्याला आपण स्वप्न म्हणतो. ते त्याला करताच येत नाही, कारण त्याचे पंख कापलेले असतात. पिंजऱ्यातला पोपट आणि मोकळा पोपट दोघांमध्ये फरक आहे की नाही? तुमच्या पिंजऱ्यातल्या पोपटाला उडण्याचा जरी समजा हौस झाली त्याला, तर उडूच शकत नाही, कारण तो बंधनात आहे. आणि रानावनात असणाऱ्या मोकळ्या पोपटाला वाटेल तिथे उडता येते, कारण तो मोकळा आहे. म्हणून हे बालक सुद्धा, मुलं सुद्धा रानावनातल्या पाखरासारखे मोकळे असले पाहिजे. मनमुरादपणे त्यांना स्वातंत्र्य उपभोगता आले पाहिजे. त्यासाठी बालकांना बंधनात न अडकवता, गुलामगिरीच्या बेड्यामध्ये न अडकवता त्याला मोकळं ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे कैलास सत्यार्थी यांनी आपल्या त्या व्यासपीठावरील व्याख्यानातून प्रेक्षकांपुढे आपले विचार मांडले. तर इथे आपण थांबूया.